गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल. आपल्या सगळ्यांचं आजच्या 15व्या सेशनमध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. शिवजयंतीच्या निमित्तानं सुरू झालेला हा प्रवास आणि याच्यातले 15 टप्पे आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. आणि या 15व्या टप्प्यावर आपण 46 लोक या ठिकाणी उपस्थित आहोत सकाळच्या या 6:55च्या सेशनमध्ये. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय स्पर्धा परीक्षा अभ्यासाचे तंत्र हा आहे. सर्वप्रथम मला काही प्रश्न तुमच्यासाठी आहेत, की असे किती जण आहेत, की ज्यांना रात्री जागून अभ्यास केल्यानंतर लक्षात राहतं? त्याने हात वर करा फक्त. रात्री जागून अभ्यास केल्यानंतर लक्षात राहतं. त्यामुळे आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत जागत असतो. त्याने हँड रेज करा फक्त. असे किती जण आहेत आपल्यामध्ये, की ज्यांना त्या नोट्सवर हायलाइटर लावणं किंवा त्याला अंडरलाईन करणं ही त्यांच्या अभ्यासाची पद्धत आहे. म्हणजे त्याच्यावर अंडरलाईन करत राहतात. त्यांनी थंब दाखवायचा आहे. अंडरलाईन करत राहतात ते सर त्याच्यावर. ठीक. असे किती जण आहेत की जे या ठिकाणी रिॲक्शन क्लिअर करा माधवी. असे किती जण आहेत की ज्यांना या ठिकाणी अ, आता इतिहास घेतला तर इतिहास 5 दिवसामध्ये इतिहास वाचून संपवायचं. मग भूगोलाला सुरुवात करायची 5 दिवसानंतर, मग मराठीला सुरुवात करायची, असं सब्जेक्ट टू सब्जेक्ट सलग 2-4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये संपूर्ण मग दुसऱ्या विषयाला हात घालायचा, अशी सवय किती लोकांना आहे त्यांनी जरासं हँड रेज करा. चालेल, ठीक आहे. परत हे क्लिअर करा, रिॲक्शन क्लिअर करा. आणि त्याच्यानंतर असं आहे, की सलग 4 तास, 5 तास मी जागेवरनं उठतच नाही आणि मला तितकं बैठक माझी चांगली आहे आणि मी अभ्यास करू शकतो. असे किती जण आहेत त्यांनी या ठिकाणी हँड रेज करायचं आहे. सलग 5 दिवस, 4-5 तास तरी कमीत कमी 2 तासापेक्षा जास्त वेळ मी अजिबात हलत नाही. मी माझं काम चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकते, असे किती 2 तासापेक्षा जास्त वेळ असणार आहे. चालेल, ठीक आहे. बघा, आपल्या रिॲक्शन ज्या आहेत त्या थोड्याशा लक्षात ठेवा पुढचं, कारण आज कदाचित आपल्या ह्या संकल्पनांना छेद मिळणार आहे, की मी अभ्यास करतो म्हणजे नेमकं काय करतो आणि मला कशा पद्धतीने याच्यात बदल करणं गरजेचं आहे. हे थोडंसं कदाचित आजच्या या सेशनमधनं आपल्याला जाणून, कारण थोडंसं मी ज्यावेळेला तुमच्यासमोर ह्या गोष्टी मांडायच्या म्हणतो, त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी नवीन गोष्टी समजून घेणं, त्या तुमच्यापर्यंत मांडणं हा प्रयत्न माझाही सुरू असतो. त्यामुळे यासाठी मी ज्यावेळेला प्रयत्न केला, काही गोष्टी शोधल्या, की काय नेमकं अभ्यासाचं तंत्र असायला पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी. त्यावेळेला काही गोष्टी लक्षात आल्या, की काही बदल जे आहे ते गरजेचं आहे. म्हणजे आपण पुस्तकातल्या ओळी हायलाइटरनं रंगवत बसतो आणि अ, परीक्षेच्या वेळेला हॉलमध्ये गेल्यानंतर वाटतं, "अरे, सगळंच ब्लँक झालं, काही आठवतच नाही." असं काही लोकांचं होतं का? की हॉलमध्ये गेल्यानंतर भरपूर वाचलेलं असतं, पण हॉलमध्ये गेल्यानंतर ब्लँक होतं. आता असं कोणाचं होत असेल तर फक्त हँड रेज करा, की आपण तयारी तर करून जातो, पण हॉलमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी मला आठवत नाहीत, हे लक्षात त्याच्यावरती. तर याचं कारण काय महत्त्वाचं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे लक्षात. का रिएक्शन क्लिअर करा सगळ्या ज्या असतील त्या. पहिलं तर एक या ठिकाणी लक्षात घ्या, की आपण काय करतो, की पॅसिव्ह रीडिंग करत असतो. म्हणजे जे काही आहे त्या पद्धतीचं. पण ते रिकॉल करण्याचा जो भाग असतो, तो रिकॉल करण्याचा भाग या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे, की आठवण्याची एक प्रक्रिया असते. म्हणजे वाचून झालं, एक पान वाचून झालं, पुस्तक बंद करणे आणि ते वाचण्यासाठी म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला, की ते आठवण्याचा प्रयत्न करणे. बऱ्याच वेळा तुमच्यात काही लोकं एकपाठी असतील, काही लोकांना या ठिकाणी वारंवार लक्षात वाचल्यानंतरच लक्षात येत असेल. असं काही प्रकार तुमचे असू शकतात लक्षात घ्या. पण तुमचा प्रयत्न काय असला पाहिजे, तर आपण एक पान वाचून झालं, की ते ॲक्टिव्ह रिकॉल ज्याला म्हणतात, तर रिकॉल करण्याची एक प्रोसेस जी आहे, ती सवयी आपल्या मेंदूला लावणार नाही. तोपर्यंत परीक्षेमध्ये हा विषय आपल्या लक्षात येणार नाही, की आपण वाचलेलं जसंच्या तसं माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे. ग्रास्पिंग हा एक भाग असतो. ती एक पद्धत आहे अभ्यासाची. पण वाचूनच तुम्ही हे करत असाल, तर त्याच्यामध्ये हा एक पार्ट आहे, जो ट्राय करायला हवा लक्षात घ्या. दुसरं एक टेक्निक जे आहे ते फायनमॅन टेक्निक नावाने या ठिकाणी आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, की तुम्हाला एखादी गोष्ट संकल्पना समजली, तर लास्ट म्हणजे छोट्यातल्या छोट्या मुलाला समजावून सांगायचं असेल, तर ते कशा पद्धतीने समजावून सांगाल? हे थोडंसं या ठिकाणी वाचून झाल्यानंतर, कन्सेप्ट समजल्यानंतर डोळे बंद करून बसणे किंवा स्वतःच्या स्वतः या ठिकाणी ते स्वगतामध्ये ती कन्सेप्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जर ते सोप्या भाषेमध्ये इतरांना समजावून सांगण्याचं स्किल जमलं, याचा अर्थ तुम्ही ते आत्मसात केलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळा ज्युनियर आणि सीनियर अशी जी काही टीम असते, ते ज्युनियरना सीनियर शिकवण्याचा प्रयत्न का करत असतात? कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न का करत असतात? कारण त्यामुळं
त्यांचं जे काही या ठिकाणी अभ्यास झालेला आहे तो रिकॉल करणं सोपं होतं. त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची बाब जी आहे, त्याला फायनमन टेक्निक्स असं म्हणतात. त्याचा देखील आपण या ठिकाणी विचार करू शकतो किंवा त्याचा अवलंब आपल्या या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. याचा म्हणजे एकदा शिकणं, एकदा वाचणं हे एकदा वाचण्यासारखं असतं, पण एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं असतं. म्हणजे तुम्ही वाचलेली एखादी कन्सेप्ट, तुम्ही पूर्ण केलेला एखादा अभ्यासक्रम, हा ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला, तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, तुमच्यापेक्षा ज्युनियर असतील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्ही अजून परफेक्ट होऊन पुढे जात असता. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, की बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, स्पर्धा परीक्षेचा एकदा 1 वर्षाचा कोर्स कुठल्यातरी नामांकित अकॅडमीमधनं कंप्लीट करतात. कोर्स कंप्लीट केल्यानंतर अभ्यासाला 3-4 तास देतात आणि 2 तास, 3 तास कुठल्यातरी क्लासमध्ये जाऊन शिकवतात. याचे 2 फायदे होतात. एक तर अर्निंग सोर्स होतो आणि दुसरं महत्त्वाचं, त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर व्हायला मदत होते. ही देखील एक टेक्निक आहे जी बऱ्यापैकी या ठिकाणी वापरली जाते. त्याचा आपण या ठिकाणी विचार करून घेणं गरजेचं आहे लक्षात. आता हे सगळं तुम्ही करत असाल. मला याबाबतीत रिसर्च करत असताना थोडं लक्षात आलं, की या टेक्निकला अशी नावं दिली गेलेली आहेत आणि ही नावं पाश्चात्य आहेत. ही नावं आपल्याकडे वापरली जात नाही आहेत. पण मला वाटलं, की बाबा ह्याला काहीतरी नावं दिलीत म्हणजे याच्यावर रिसर्च झालेला आहे. याच्यावर या ठिकाणी काहीतरी अ, अभ्यास होऊन त्याच्यावर या ठिकाणी काही संशोधनात्मक निष्कर्ष आलेले आहेत आणि म्हणून ती एक रिनोन टेक्निक म्हणून या ठिकाणी वापरली जात असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढची जी काही ट्रिक या अभ्यासाच्या बाबतीमधल्या तर 2 गोष्टी समजल्या त्या अशा आहेत त्याच्याबद्दल लक्षात घ्या, की एक आहे पोमोडोरो आणि इंटरलिव्हिंग टेक्निक. आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या काय आहेत? तुम्ही आता सुरुवातीला मी ज्यावेळेला प्रश्न विचारला, की कोण आहेत जे 2 तास, 3 तास सलग अभ्यास करत बसतात? तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, की मी 3 तास बसतो, 4 तास बसतो, 5 तास मी सलग अभ्यासाला बसू शकतो. आता सायन्स काय सांगतं हे लक्षात आहे त्याच्यामध्ये, की मेंदू जो आपला आहे, तो जनरल सिच्युएशनमध्ये 50 मिनिटापेक्षा जास्त वेळ फोकस देऊन काम करू शकत नाही. तुम्ही जागेवर बसलेला असता. पण 50व्या मिनिटानंतर या ठिकाणी त्याची थोडीशी दिशा जी आहे ती बदललेली असते. डोक्यात वेगळे विचार चालू झालेले असतात. असे काही या ठिकाणी गोष्टी घडतात असं सायन्स म्हणतं लक्षात घ्या. मी वारंवार बोलत असताना भाषणात बऱ्याच ठिकाणी काय बोललो, की आपली एकाग्र क्षमता, लक्ष देऊन वाचण्याची क्षमता, ऐकण्याची क्षमता जी आहे, ती जवळ-जवळ या ठिकाणी आपण किती मिनिटावर आलेली आहे? 7 ते 8 मिनिटावर आलेली आहे. ऐकण्याची, दुसऱ्याचं ऐकण्याची क्षमता लक्षात. म्हणून मी 5 मिनिटापेक्षा जास्त उपक्रमाला नाही म्हणत होतो. आपण ज्यावेळेला हे 25 मिनिटाचं केलं, त्यावेळेला त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं लक्षात घ्या. पण आता याच्यामध्ये काय गरजेचं आहे लक्षात घ्या, की तुम्ही 40 मिनिटं किंवा 50 मिनिटं सलग या ठिकाणी अभ्यास केला, की 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. ब्रेक म्हणजे हे सगळं स्टॉप करायचं. स्टॉप करायचं याचा अर्थ लगेच मोबाईल हातात घेऊन नोटिफिकेशन चेक करायचे का नाही. त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही जागेवर उठून घ्या, थोडं पाणी प्या, फिरून या, एक राउंड मारून परत त्याच्यामध्ये पुन्हा तिथं बसा. यानं काय होईल लक्षात त्याच्या बाबतीत की पुन्हा तुमचं सायकल चालू झालं. सातत्यानं तुम्ही ज्यावेळेला सलग 10 तास बसता, 5 तास बसता, 6 तास बसता, त्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी थोडासा थकवा जाणवणं किंवा थोडंसं डिस्टर्बन्स येणं, हा जो भाग होतो, तो जर टाळायचा असेल, तर हे टेक्निक आपण या ठिकाणी वापरून बघायला हरकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यावर या ठिकाणी तुम्ही थोडासा विचार करणं गरजेचं म्हणजे ब्रेक. त्या टेक्नॉलॉजीला नाव काय दिलं टेक्निकला, तो भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या पाश्चात्य देशांनी पोमोडोरो टेक्निक असं म्हटलं, पण आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने याच्या पद्धतीचा वापर करणं ब्रेक. 50 मिनिटं वाचून झाली की एक ब्रेक घ्यायचा. म्हणजे 1-1 तासाचं शेड्यूल बनवतो आपण त्याच्यामध्ये आणि याच्यातनं काय होईल, 1 तासाला, दर 1 तासाला थोडंसं पाणी पिलं, म्हणजे जे काही आपल्याला दिवसाला 3-4 लिटर पाणी पिण्याची या ठिकाणी गरज आहे, 3 लिटर तरी कमीत कमी लक्षात ठेवा. तर ते कारण बऱ्याच वेळा पाणी आपण कमी का पितो? पाणी कमी पिण्याचं कारण काय, की वॉशरूमला उठायला लागतं लक्षात घ्या. म्हणून विद्यार्थी पाणी कमी पितात आणि मग बॉडी या ठिकाणी डिहायड्रेट होते. त्याचे परिणाम वेगळे बघायला मिळतात. तर या टेक्निकनं जर तुम्ही जायला गेलात, की 50 मिनिटं अभ्यास करायचा, उठून यायचं आहे, जरासं एक राउंड मारायचा, वॉशरूमला जायचं, पुन्हा 1 ग्लास पाणी प्यायचं आणि बसून घ्यायचं. मला म्हणजे चर्चा करता असताना लक्षात आलं, की एका पेशंटला डॉक्टरनी सांगितले, की दररोज 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. पण त्यांनी काय केलं, सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला या ठिकाणी 1 बाटली पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर दुपारी जेवणाच्या अगोदर या ठिकाणी 1 बाटली 700-750 एमएलची पिऊन घ्यायची तशा पद्धतीनं आणि संध्याकाळच्या वेळेला अशी या ठिकाणी ती म्हटली, "मी अशी पिऊन जाते." तेव्हा डॉक्टरनी सांगितलं, की 250 एम-एल पेक्षा जास्त पाणी, म्हणजे एका ग्लासचे जे पाणी असतं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी पिल्यानंतर तुमच्या त्याच्या किडनीवर त्याचे रिव्हर्स इफेक्ट होऊ शकतात.
एका वेळेला. त्यामुळे एका वेळेला 1 ग्लास हेच पाण्याचं या ठिकाणी तुमचं टेक्निक असलं पाहिजे. आणि जर दर तासाला 1 ग्लास पाणी तुम्ही पिताय आणि तुम्ही फिरताय, थोडंसं जागेवरनं उठताय, हालचाल होते, तुम्ही ॲक्टिव्ह राहता आणि शास्त्र जे आहे सायन्सनुसार या ठिकाणी तुमच्या मेंदूला या पद्धतीच्या कामाची सवय लागते, जो तुम्ही या ठिकाणी रिलॅक्स किंवा अभ्यास या ठिकाणी करणं मेंटेन करू शकता हे लक्षात. दुसरं असं आहे, तुम्ही स्क्रीनवर जर करता या ठिकाणी अभ्यास करत असाल, ऑनलाईन लेक्चर अटेंड करत असाल, बाकीच्या गोष्टी असेल सगळं त्याच्यामध्ये लक्षात. तर कंटिन्युअसली तुम्हाला या ठिकाणी तिथं देखील ब्रेक घेणं गरजेचं आहे. तिथं ब्रेक म्हणजे जागेवरून उठणं नाही लक्षात घ्या. 10 ते 15 मिनिटं झाले तुमच्या सोयीनुसार वेळ जर असेल, तर स्क्रीन समोरून तुम्हाला समोर लक्ष द्यायचं आहे, बाजूला लक्ष द्यायचं आहे थोडंसं. थोडेसे डोळे उघडझाप करायचे आहेत त्याच्यामध्ये. 1-2 सेकंदाचा गॅप थोडासा घेऊन पुन्हा कंटिन्युअसली फोकस करा. म्हणजे डोळ्यालाही ती विश्रांती देणं गरजेचं असतं. डोळ्याचे व्यायाम देखील तुम्हाला त्या दरम्यान करावे लागतील. कारण तुम्ही दीर्घकाळ अभ्यासासाठी देणार आहात हे लक्षात घ्या. स्क्रीन टाईम कमी करणं जर मला शक्य नसेल, तर मला या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे माझा मेंदू, माझे डोळे आणि माझं शरीर हे तिघांचाही म्हणजे अभ्यासाच्या टेक्निकमुळं तिघांच्यामध्ये योग्य बॅलन्स साधणं जाणं देखील सहज शक्य आहे. याचा तुम्ही विचार कराल असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरं जे टेक्निक त्याच्यातलं आहे ते आहे इंटरलिव्हिंग टेक्निक्स. प्रॅक्टिस ज्याला म्हणतात ते लक्षात घ्या. आपण काय करतो, मी जसं म्हटलं तसं तुमच्यातल्या काही लोकांनी एकदा पूर्ण इतिहास संपवून घ्या. पूर्ण भूगोल संपवून घ्या. मग इतिहास 3 दिवस इतिहास, 3 दिवस भूगोल. असं तुमचं टेक्निक असू शकतं लक्षात घ्या प्रत्येकाचं. तर या ठिकाणी ह्या टेक्निकचं इंटरलिव्हिंग टेक्निक ज्यावेळेला मांडलं त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, की सलग 8 दिवस एकच विषय तुम्ही वाचायला लागलेला आहात, तर तुमचा मेंदू कंटाळतो. हे लक्षात घ्या. काही मान्यवरांच्या वाचनाच्या आवडीबद्दल मी ज्यावेळेला ऐकलं, तुम्ही या ठिकाणी काही सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ बघितले, पॉडकास्ट बघितले तर लक्षात येईल. ते काय म्हणतात, "मी सकाळी एखादं कादंबरी वाचतो. दुपारी या ठिकाणी मला वाटलं तर या ठिकाणी रिसर्च थेसिस वाचतो. संध्याकाळच्या वेळेला कधीतरी मी या ठिकाणी अ, एखादं प्रवास वर्णन वाचतो." ठीक आहे. मी दरवेळेला वेगळं-वेगळं वाचतो. म्हणजे माझ्या मेंदूला काहीतरी नवीन मिळतंय. त्या प्रत्येक वेळेला आणि त्याला त्याची सवय होते. हे देखील फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. कारण आपल्याला काय करायला लागतं, की मेंदूला कंटाळा येऊ नये, आपल्याला कंटाळा येऊ नये याची देखील काळजी घ्यावी लागते. म्हणून या ठिकाणी जर असे स्लॅब करून ठेवले, सलग दिवसभर किंवा सलग 2-3 दिवस या ठिकाणी एकच विषय वाचण्यापेक्षा दररोजच्या विषयांमध्ये थोडे-थोडे टप्पे केले, की 1-2 तास या विषयाला, 2 तास त्या विषयाला, 2 तास त्या विषयाला. आता मी हे जे सांगतोय ते लक्षात घ्या, की मी वाचलेलं तुम्हाला सांगतोय. यातली कुठलीही टेक्निक मी अभ्यासात वापरलेली नाही. हे मला आवर्जून तुम्हाला सांगावं लागेल लक्षात घ्या त्याच्यामध्ये. कारण की मी ज्या सिच्युएशनमधून ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यावेळेला या गोष्टी मला माहीत नव्हत्या. आलं लक्षात? त्यामुळे ज्या चुका तुमच्याकडनं होतायत असं मला वाटतंय, त्या चुका माझ्याही झालेल्या आहेत. पण ज्यावेळेला तुम्हाला या विषयावर बोलायचं म्हणून मी ज्यावेळेला तयारी केली, त्यावेळेला मी या गोष्टी समजल्या आणि लक्षात येतंय, की या गोष्टीचा वापर करून आपण अजून चांगल्या पद्धतीनं स्वतःला या ठिकाणी काय करू शकतो, तयार करू शकतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे सातत्यानं मेंदूला एक झटका देणं, शॉक देणं म्हणतात ना, की आता एक वेगळा विषय, त्याच्यानंतर एक वेगळा विषय, त्याच्यानंतर एक वेगळा विषय. हं. तर या पद्धतीचं जर तुम्ही सेटअप तुमचा स्वतःचा लावला, तर अभ्यासामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं पुढचं जे टेक्निक आहे, ते आहे मेमरी पॅलेस. मेमरी पॅलेस म्हणजे काय लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की आपल्याकडे आता याला टेक्निकला वेगळी-वेगळी नावं दिली जातात लक्षात घ्या, की एखादं सेंटेन्स किंवा तुम्हाला या ठिकाणी एखादा पॅराग्राफ लक्षात ठेवायचा, घटनाक्रम लक्षात ठेवायचे आहेत, तर त्याला एक इमेज बनवा. इमेजमध्ये या ठिकाणी ते कन्व्हर्ट करा आणि त्याच्यानुसार या ठिकाणी ते लक्षात ठेवा, असं सांगितलं जातं बऱ्याच वेळा लक्षात घ्या. म्हणजे एक ट्रिक आपण सांगितलं त्याच्यामध्ये, की भारताच्या मध्यावरनं मक्यावर कावळा नावाचं एक वाक्य आम्हाला या ठिकाणी आमचे शिक्षक शिकवायचे. मक्यावर कावळा म्हणजे याचा अर्थ काय? मकर वृत्तावर कर्कवृत्त आहे, हे लक्षात घ्या आणि मधून विषुववृत्त गेलेला आहे. गोंधळ आमचा असा व्हायचा, की ते विषुववृत्त कुठून गेलेलं आहे आणि मकरवृत्त कुठं गेलेलं आहे, कर्कवृत्त कुठून गेलं आहे हे समजायचं नाही. तर ते एक वाक्य अजूनही शिक्षकांचं आमच्या लक्षात राहिलं, की मक्यावर कावळा. म्हणजे मकरवृत्त आहे, त्याच्यावर कर्कवृत्त आहे आणि मधून विषुववृत्त गेलेलं आहे. या पद्धतीच्या अनेक गोष्टी संकल्पचित्राच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे लक्षात घ्या. आणि मग या पद्धतीचं तयार करण्याची एक स्वतःला तुम्हाला प्रत्येकाला असते लक्षात ठेवण्यासाठी. तर या टेक्निकचा देखील आपण या ठिकाणी मेमरी पॅलेसचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता. म्हणजे तुम्ही रस्त्यावरनं जाताय, रस्त्यावरनं जात असताना संविधानाची काही कलमं, रस्त्यांची नावं, त्या भागातला इतिहास लक्षात ठेवायचा असेल, तर ते म्हणजे एका मुलाची ती एल-आय-सीची जाहिरात आहे मला वाटते त्याच्यामध्ये आणि तो जात असताना लाल बहादूर शास्त्री रोड दिसतो त्याला. मग लाल बहादूर शास्त्री रोडवर या ठिकाणी तो लगेच म्हणतो, हे भारताचे पंतप्रधान होते का राष्ट्रपती होते, की हे यांचा कालावधी किती आहे? लगेच तो ज्या-ज्या रोडवरनं जातो दिल्लीत शाळेला जात असताना, त्या प्रत्येक रोडला त्यांनी हिस्ट्री कनेक्ट केलेली असते.
ती जाहिरात आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण व्हिज्युअल्स आणि लोकेशन याचं कॉम्बिनेशन करून चांगल्या पद्धतीनं अभ्यास आपण या ठिकाणी टेक्निक करू शकतो, लक्षात ठेवू शकतो हे लक्षात. आता दुसरं काय आहे, की त्याच्या पुढचे जे आहे ते स्पेस्ड रिपिटेशन. स्पेस्ड रिपिटेशन म्हणजे काय? की आपण वाचलेलं जे काय आहे, ते साधारणतः जनरल कॅटेगरीमध्ये लक्षात घ्या. जनरल आपण सगळे विचार करताना 60-70% या ठिकाणी विसरण्याची शक्यता 24 तासात असते. 24 तासामध्ये ते थोडंसं विसरलं जातं आणि परत या ठिकाणी उजळणी या ठिकाणी आपण 3-4 दिवसानंतर केलं तर अडचण होतं. म्हणून आपण काय करायचं लक्षात घ्या, की 24 तासानंतर या ठिकाणी दर 2-3 दिवसांनी आपण काय केलं पाहिजे, की रिव्हिजन केली पाहिजे. पहिली रिव्हिजन 24 तासाच्या आत, दुसरी 3 दिवसाच्या आत आणि तिसरी 7 दिवसाच्या आत झाली पाहिजे. वाचल्यानंतर पहिली रिव्हिजन 24 तासाच्या आत, दुसरी रिव्हिजन 3 दिवसाच्या आत, तिसरी रिव्हिजन 7 दिवसाच्या आत झाली पाहिजे का 7 दिवसांनी झाली पाहिजे. म्हणजे ते कुठेतरी फिक्स मेमरीमध्ये कन्व्हर्ट होताना रिकॉल करणं सोपं जातं हे लक्षात त्याच्या बाबतीत. असं टाईम टेबल बनवणं किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. मी ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, पहिल्या टेक्निकपासून शेवटच्या टेक्निकपर्यंत ज्या गोष्टी मी सांगतोय, त्याचं जर टाईम टेबल बनवलं, त्याला जर योग्य दिशेनं तुमचा या ठिकाणी अभ्यासाचा स्वतःचा पॅटर्न बनवला, तर कदाचित 21 दिवसाची थेअरी वापरून 21 दिवस तुम्ही स्वतःच्या अभ्यासाला अशा पद्धतीची सवय लागली, तर एक मोठा बदल जो आहे, तो तुम्हाला बदल या माध्यमातून स्वतःच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये आणि त्यातनं नंतर लक्षात राहण्याच्या पद्धतीमध्ये जाणवेल हे लक्षात घ्या. सगळ्यात मोठा या ठिकाणी एक धोका जो मी सुरुवातीला सांगितला लक्षात घ्या. काय? आपण आपल्या बायोलॉजिकल क्लॉककडे लक्ष देत नाही. म्हणजे माझ्या शरीराची काहीतरी एक या ठिकाणी व्यवस्था आहे. या व्यवस्थेनुसार या ठिकाणी मला विचार केला पाहिजे, की आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये, की मी रात्री 3 वाजेपर्यंत या ठिकाणी जागा होतो. किती? 3 वाजेपर्यंत जागा होतो. किंवा 4 वाजेपर्यंत मी अभ्यास केला, मग नंतर झोपलो. मी 11ला उठलो आणि निघून गेलो. सर्वसाधारणपणे मोटर ड्रायव्हिंग ज्यावेळेला शिकवत होतो मी किंवा इतर ज्या गोष्टी बघतो लक्षात त्याच्याबाबतीतनं प्रॅक्टिकल लेक्चर, थिअरीचे लेक्चर असतात त्याच्यावर. त्याच्यातही काय सांगितलं तर सगळ्यात मोठ्या ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कुठलं आहे? हे जर तुम्ही Google केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, की आपल्यामध्ये आता तुम्हाला कॉम्प्युटर ज्यांचं बेसिक कॉम्प्युटर झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक पर्मनंट मेमरी आणि टेम्पररी मेमरी नावाचा प्रकार असतो. म्हणजे एक हार्ड डिस्क असते कॉम्प्युटरमध्ये आणि एक रॅम असते. रॅमवर माहिती साठवली जाते म्हणजे काय? ते सगळं काम चालू आहे ते टेम्पररी मेमरीवर काम चालू असतं आणि ती फाईल सेव्ह केली, याचा अर्थ ती हार्ड डिस्कवर पर्मनंट सेव्ह झाली. मग ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही रिकॉल करू शकता. जर समजा रॅमवर एखादी गोष्ट आहे आणि तुम्ही ती फाईल सेव्ह न करता क्लोज केली, तर टेम्पररी मेमरीमधनं एक्झिट होते. हे झालं टेक्निक. ही टेक्नॉलॉजी आहे, ही कन्सेप्ट आहे. टेम्पररी मेमरी आणि पर्मनंट मेमरी हे लक्षात घ्या तशा कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये. सेम आपल्या मेंदूच्या बाबतीमध्ये आहे, की दिवसभर जे सगळं वाचलं, ते टेम्पररी मेमरीमध्ये आहे. आणि ते कधी या ठिकाणी स्टोअर केलं जातं, तर सायन्स या ठिकाणी असं म्हणते लक्षात घ्या, की ज्यावेळेला तुम्ही 7 तासाची गाढ झोप घेता, त्यावेळेला दिवसभराच्या माहितीचं वेगवेगळं वर्गीकरण जे आहेत ना कंपार्टमेंटनुसार करून स्टोअर करण्याचं काम हे या ठिकाणी मेंदूमध्ये चाललेलं असतं, असं सायन्सचं म्हणणं आहे लक्षात घ्या. मग आपण दुर्लक्ष करतोय का? आपण मुळात हा वेळच देत नाही का आपल्या स्वतःला म्हणजे शरीराला, की रिकॉल करण्यासाठी, रिबूट होण्यासाठी? याचाही विचार थोडंसं आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. आजचा भाग जर बघितला तर ह्या सगळ्या टेक्निकल टर्म्स आहेत, ज्या मी परत एकदा रिपीट करतो हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आपण काय बघितलं पहिल्यांदा? तर आपण बघितलं, की आपल्या अभ्यासाच्या आत्ताच्या सवयी काय आहेत? मग आपल्या अभ्यासाच्या आत्ताच्या सवयीमधनं पॅसिव्ह रीडिंग फक्त वाचत बसणं, त्याला अंडरलाईन करणं, याच्यापेक्षा महत्त्वाचं आपण असं म्हटलं की त्याला अल्टरनेट म्हणून त्याच्या जोडीला फायनमन टेक्निक वापरायची. म्हणजे काय? वाचून झाल्यानंतर पुस्तक बंद करायचं, एक पान ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा. हा एक या ठिकाणी भाग बघितला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला ही गोष्ट जी आपण वाचली, बघितली, ती गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा किंवा डोळे बंद करून दुसऱ्याला समजावून सांगतोय, असं स्वगत जरी केलं, तरी या ठिकाणी आपल्याला ते फायनमन टेक्निक अंतर्गत रिकॉल करणं किंवा ते परफेक्ट करणं सोपं होऊन जातं. त्याच्यानंतर पुढचं टेक्निक आपण बघितलं, पोमोडोरो टेक्निक.
याच्यामध्ये आपण बघितले की 50 मिनिटाचा सलग अभ्यास, त्यानंतर 10 मिनिटाचा गॅप, 10 मिनिटाच्या गॅपमध्ये वॉशरूम आणि पाणी 1 ग्लास प्यायचा आहे, जे आपल्याला बॉडी डिहायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. थोडीशी हालचाल शरीराची होते, हे बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं इंटरलिव्हिंग टेक्निक किंवा प्रॅक्टिस. म्हणजे सलग 8 दिवस एक विषय वाचून संपवण्यापेक्षा त्याचे या ठिकाणी दररोज भाग केले. आवडतं सकाळच्या वेळेत गणित सोडवायला आवडतं तर गणित सकाळी घेता येईल, अर्थशास्त्र कधी घेता येईल, बुद्धिमत्ता कधी घेता येईल, असे दिवसाचे जर पार्ट केले तर या ठिकाणी ते लक्षात राहण्यासाठी सोपं जातं. मेंदूला एकच विषय सातत्याने वाचत राहिल्याचा येणारा कंटाळा तो टाळता येतो. हे टेक्निक आपण बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण मेमरी पॅलेस. मेमरी पॅलेस म्हणजे काय? की तुम्हाला या ठिकाणी एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल, घटनाक्रम लक्षात ठेवायचे असेल, तर त्याचं लोकेशन आणि पिक्चर किंवा इमेज अशा पद्धतीचं जर करता या ठिकाणी संकल्पचित्र स्वतःच्या नजरेत तुम्ही बनवलं, तर ते लक्षात ठेवणं आणि पुन्हा पुन्हा रिकॉल करणं हे सोपं जातं. हा पार्ट आपण बघितला. त्यानंतर आपण बघितला स्पेस्ड रिपिटेशन. याचा अर्थ काय बघितला आपण त्याच्यामध्ये, की कधी 70% जर 24 तासात विसरलं जात असेल, तर वाचलेलं 24 तासात एकदा रिकॉल झालं पाहिजे, उजळणी झाली पाहिजे. त्यानंतर 3 दिवसांनी एकदा उजळणी झाली पाहिजे आणि 7 दिवसांनी एकदा उजळणी झाली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी जो पार्ट आपण बघितला, तो बघितला आपण स्लीप कन्सोलिडेशन. म्हणजे काय, की झोपेत रिकॉल केलं जातं, स्टोअर केलं जातं. त्याला तुम्हाला काय करायची गरज आहे लक्षात घ्या. तुम्ही फक्त चांगली झोप घ्या. ही झोप शरीरासाठी आवश्यक असते आणि त्या झोपेची जी वेळ आहे, त्या वेळेत झोप घेणं गरजेचं आहे, हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. म्हणून आज आपण या ठिकाणी एक प्रयत्न करूया, की जे 5 टेक्निक आपण ज्याच्यावर चर्चा केली, हे 5च्या 5 टेक्निक तुम्ही स्वतः एआयचा वापर करून शोधा. याचे काय इफेक्ट आहेत? याचे काय या ठिकाणी ॲक्शन आणि रिॲक्शन तर चुकीचे काही इफेक्ट आहेत का? याचाही तुम्ही विचार करा, हे लक्षात घ्या. ते स्वतःला कसं लागू होतं, त्याचा विचार करा. तुम्हाला सिच्युएशन किती अलाव करते? तुमच्या अभ्यासाची बैठक कशी आहे? ह्या सगळ्याचा विचार करून याचं स्वतःचं असं एक मॉडेल बनवा तुमचं. कारण हे सांगितलं, हे एआयने सांगितलं, हे Googleवर आहे, हे काही लोकं वापरतात, हे सगळं ठीक आहे त्याच्यामध्ये. पण मी मुळातच सुरुवातीला काय सांगितलं, यातली कुठलीही टेक्निक मी कधीही वापरली नाही. कारण मला माझ्या त्यावेळच्या सिच्युएशननुसार यातलं शक्यच नव्हतं. मी जर तुम्हाला म्हणतोय, की रात्री झोप झालीच पाहिजे. पण मी एफ-वाय पासून म्हणजे साधारणतः 11वी-12वी पासून टी-वाय पर्यंतचा कालावधी हे 5 वर्ष सलग रात्री नाईट नाईट शिफ्ट केलेली आहे आणि दिवसा शिक्षण केलेलं आहे. त्यामुळे ह्या टेक्निकचा विचार करता तर माझ्या लक्षात काहीच राहायला नको पाहिजे होतं. पण मी त्याच गोष्टीचा वापर या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यासासाठी किंवा या ठिकाणी स्वतः दिवसभर वाचलेलं रिकॉल करण्यासाठी करत होतो. हे प्रत्येकाला जमेल असं होणार नाही लक्षात. प्रत्येकाला जमेल असं होणार नाही याचं म्हणण्याचं कारण काय लक्षात घ्या, की प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. प्रत्येकाच्या या ठिकाणी आजूबाजूच्या सिच्युएशन्स वेगळ्या असतात. तुम्हाला पालकांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पालक तुमच्या पाठीशी उभे राहतायत. त्यामुळे तुम्हाला जर हा वेळ उपलब्ध असेल, तर तुम्ही या टेक्निक फॉलो करण्याचा प्रयत्न करा. परत मी सांगतोय तुम्हाला, की तुम्ही 21 दिवसामध्ये या पद्धतीचा प्लॅन बनवा. स्वतःला या ठिकाणी शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. एक पॅटर्न बनवा अभ्यासाचा. अभ्यास सहज सुंदर होईल. अभ्यास एन्जॉय करता येईल हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मी गेल्या 10-15 दिवसांपैकी एका तरुणाला भेटलो, की यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी ग्रस्त म्हणता येईल मला त्याला लक्षात घ्या. ग्रस्त का म्हणतोय मी त्याच्यामध्ये? का त्याला मी सहज विचारलं, "आता काय चालू आहे? कधी फॉर्म भरलाय किंवा काय केलाय? काही असे नवीन प्रयोग करणारे लोक आहेत, त्यांना भेटून घेशील का त्याच्यामध्ये?" तर त्याचं असं म्हणणं होतं, "माझं सगळं झालेलं आहे. माझं सगळं वाचून झालंय, सगळं झालेलं आहे. गेल्या वेळच्या परीक्षेमध्ये 2 मार्क कमी पडलेले आहेत. पुढच्या वेळेला माझं होणारच आहे. मला काहीच करायचं नाही." आणि चेहऱ्यावर तर उत्साह नावाचा प्रकारच या ठिकाणी हरवलेला होता. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीमध्ये तुम्ही जाऊ नका लक्षात. एम-पी-एस-सी स्पर्धा परीक्षा ग्रस्त व्हायचं नाही, स्पर्धा परीक्षा त्रस्त व्हायचं नाही. प्रोसेस एन्जॉय करणारे तरुण हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. कारण हीच गोष्ट तुम्हाला दररोजचा दिवस या ठिकाणी जगायला शिकवणार आहे. त्या अभ्यासाचा लाईफमध्ये होणारा उपयोग शिकवणार आहे लक्षात घ्या. नाहीतर या आजूबाजूच्या होणाऱ्या परिस्थितीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जर आपल्याला व्हायला लागला, तर आपल्या समोरचे पुढचे चॅलेंजेस हे वेगळे असू शकतात. तर स्पर्धा परीक्षा अभ्यासामधला एक महत्त्वाचा तांत्रिक भाग समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. लिखाणाचं स्पीड वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे असा एक प्रश्न चॅट बॉक्समध्ये या ठिकाणी टाकलेला होता. तो पुढच्या वेळच्या सेशनला आपण घेणार आहोत. पुढच्या वेळच्या सेशनपर्यंत आपण आज वापरलेले टेक्निक जे आहेत त्या टेक्निक्सवर थोडं आता काय होतंय लक्षात घ्या, की मलाही थोडं जाणवतंय तुम्हाला दररोज काहीतरी मी टास्क देतो आणि तुमच्यातले 2-4च लोक असे आहेत, की दररोज त्याच्यावर काहीतरी करतात.
म्हणजे मला पर्सनली पाठवतात, तो ग्रुपवर कुठेतरी पाठवतात, संशोधन करतात आणि बाकीचे ऐकतात आणि सोडून देतात, हे लक्षात दशा होतील. आता ऐकणार आणि सोडून देणार त्याच्यामध्ये मग ते प्रवचनाला आल्यासारखं होऊन जाईल, लक्षात घ्या. लक्षात पहिला अध्याय वाचला, मग दुसरा अध्याय वाचला, झाला की परत पहिला दुसरा अध्याय वाचायचं. वाचणाऱ्यालाही ते नवीन नसतं, ऐकणाऱ्यालाही ते नवीन नसतं, पण तो प्रकार चाललेला असतो. तो प्रकार आपल्याला इथं करायचा नाही आहे. त्यामुळे मी बेसिक पहिलं प्रिन्सिपल आपल्या 365 दिवसाचं असं आहे, एकही गोष्ट रिपीट होणार नाही याची काळजी मी घेणार आहे, लक्षात घ्या. दररोजचा कंटेंट हा नवीन असेल, त्याचा पहिल्याशी संपर्क असेल, लिंक असेल, पण रिपिटेशन असणार नाही याची काळजी मी घेतोय. त्यामुळे शक्यतो याच्या नोट्स असू देत, कुठेतरी लिहिलेलं असू दे, रेकॉर्डिंग ऑलरेडी उपलब्ध आहे, लक्षात घ्या. याची युट्यूब चॅनलला या ठिकाणी व्हिडिओ एडिट करून आपण टाकतोय. वेदिका चांगल्या पद्धतीने याचे ड्राफ्टिंग करते आणि दररोज तुम्हाला पाठवते. ह्या गोष्टी आहेतच, पण शक्यतो यामध्ये दररोजच्या दररोज ऍक्शन जर आपण घेतली तर त्याचे जास्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील असं मला वाटतं. आज आपण उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. आजचा दिवस आपण या ठिकाणी इथंच थांबतो. धन्यवाद.